हॅकॅथॉनमध्ये समवेद 2026 स्मार्ट गव्हर्नन्स हॅकॅथॉनचा यशस्वी समारोप झाला आहे. MIT विश्वप्रयाग विद्यापीठ आणि सोलापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील 2700हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांमुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या कल्पनांची पुढील 6 महिने ते 1 वर्षात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. हॅकॅथॉनमध्ये वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य अशा नागरी समस्यांवर तंत्रज्ञाना आधारित उपाय सादर करण्यात आले. अंतिम फेरीत 25 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत बंगळूरच्या RV कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या टीम ॲक्वाबाईटने प्रथम क्रमांक पटकावला, तर नवी मुंबईच्या टीम सुपरनोवाने द्वितीय स्थान मिळवले. विद्यार्थ्यांच्या कल्पनांमुळे सोलापूर शहर अधिक स्मार्ट आणि शाश्वत होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. साधारणतः 5 ते 6 महिन्यापूर्वी MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आहे, त्यांचे जे डीन आहेत, त्यांचे व्हाईस चान्सलर आहेत डॉक्टर जोशी, यांच्याकडून आमच्याकडे प्रस्ताव आला की असं की हॅकॅथॉन एक सिस्टम असते की ज्याच्यामुळं आपले जे वेगवेगळे प्रश्न असतात. आता बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, प्रशासनामध्ये आमच्या खालचे जे अधिकारी आहेत जे यामध्ये वर्ष काम करत असतात, बऱ्याच वेळा त्यांच्याकडे काही ते ठराविक पद्धतीचे प्रश्न असतात, ठराविक पद्धतीचे उत्तर असतात. परंतु मग जेव्हा आम्हाला MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीनं हा प्रस्ताव आला तर त्यांनी सांगितलं की भारतामधले जे सर्व वेगवेगळे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांच्या टीम आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्याकडून आपण आपले प्रश्न जे आपल्याला भेडसावत असतात रेग्युलर प्रशासनामध्ये, साधारण आम्ही 5 वेगवेगळे डिपार्टमेंटचे 5 वेगवेगळे प्रश्न होते. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये वॉटर प्रेशर असेल, त्याचबरोबर वॉटरचं इनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचबरोबर आम्ही आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये पेशंटची माहिती मेंटेन करणे असेल किंवा डिटेक्शन असेल. त्याचबरोबर आमचे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये विशेषतः ड्रेनेजमध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ते हजार्डस केमिकल किंवा आपलं मिथेन असतं, कार्बन मोनॉक्साईड असतं. आता अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आणि ट्रॅफिकचे पण इश्यू होते. आम्ही अशा 5 वेगवेगळ्या जे थीम होत्या त्या आम्ही यांना दिल्या, आम्ही त्या एक्सप्लेन केल्या. साधारणतः 6 महिन्यापूर्वी आम्ही ते आमचे प्रश्न त्यांना दिले. त्याचे जे प्रॉब्लेम आमचे जे संबंधित विभागाचे प्रमुख होते त्यांना एक्सप्लेन केले. त्यानंतर जवळजवळ 500 टीम्स, म्हणजे जो प्रत्येक टीममध्ये साधारणतः 4 ते 5 स्टुडंट असतात, अशा 500 टीम जवळजवळ, आणि ते सांगितलं 10 राज्यामधून 500 टीममध्ये यात पार्टिसिपेट केलं. त्यानंतर फायनली त्यांनी 25 टीम अशा आयडेंटिफाय केल्या की ज्यांनी काल दिवसभर प्रेझेंटेशन केलं. त्यानंतर आमचे रिसोर्स पर्सन आधी त्यांनी जसे अच्युत गोडबोले साहेब आहेत आणि बाहेरून इंडस्ट्रीतून एक्सपोर्ट बोलवले, आणि त्यानंतर आज त्यांनी फायनलाईज करून साधारणतः एक 8 ते 10 टीमला त्यांनी नॉमिनेट केलं. आणि त्या प्रत्येक टीमने आम्हाला एक काहीतरी सोल्युशन दिलेलं आहे. आता पुढचं आमचं 6 महिने ते वर्षभरामध्ये आमचा प्लॅन असणार की ह्या विद्यार्थ्यांनी जे काही इनोव्हेशन आम्हाला सांगितलेले आहेत तर ते ॲक्च्युली काही छोट्या पार्टमध्ये पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट करून ते जमिनीवर आणणं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काय जे प्रशासकीय मदत असेल आणि आर्थिक मदतसुद्धा त्यांना आम्हाला करावी लागणार आहे. तर त्याच्यामध्ये किमान आपल्याला एका दुसऱ्या छोट्या पार्टमध्ये, वॉर्डमध्ये, छोट्या एरियामध्ये आपल्याला ते प्रोजेक्ट कसा ग्राउंडवर आणता येईल. आता सध्या आपल्याला आयडिया मिळाले आहेत, त्या इम्प्लिमेंटेशनवर आणण्यासाठी साधारणतः जे सिलेक्ट झालेले आयडिया आहेत, साधारणतः किमान 4-5 आयडिया मी आता पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि पुढे नेऊन आपल्याला ग्राउंडवर तिचं कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल, आणि त्याच्यामुळे आपल्याला मॉनिटरिंग असेल, आमच्या कर्मचाऱ्यांना सोप्या पद्धतीनं नियंत्रण कसं ठेवता येईल, ह्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि अतिशय हा आमचा पहिलाच प्रयत्न होता. आणि विशेषतः मी MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आहे त्यांना खरंच धन्यवाद देईन, कारण आम्हालासुद्धा नवीन होतं की कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट काय केला जाईल. याच्यामध्ये कॅश प्राईजसाठी जे काही रक्कम होती आणि थोडेफार खर्च होता तो आम्ही त्यांना दिला होता, परंतु बाकीचे ओव्हरऑल खर्च आहे यांचे कोऑर्डिनेशन करणं आहे, खूप मोठं काम आहे. ते अतिशय खूप मोठं काम आहे ते MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीने केलेलं आहे. त्यासाठी आम्ही यापुढं वर्षभर त्यांना हँडहोल्डिंग राहीलच, आणि पुढंसुद्धा आम्ही यांच्याबरोबर आमचं असोसिएशन चालू ठेवू. आणि आपल्या शासनाला जे अपेक्षित आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये की म्हणजे अकॅडमिया, म्हणजे कॉलेज असेल, त्यांचं इंडस्ट्री आणि समाजाशी डायरेक्ट जे लाईव्ह प्रॉब्लेम आहेत त्याच्याशी डील करून त्यांना सोल्युशन देणं, हे आपल्या कुठल्याही शिक्षण संस्थेचं उद्देश आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडं यात आम्ही पण आमच्या बाजूने कॉन्ट्रीब्यूट करू शकलो, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, आम्हालाही त्यात हे वाटते.
आणि इथनं पुढे सुद्धा इतरही कुठलेही इन्स्टिट्यूट असतील, विशेषतः आपल्याकडे बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत, वालचंद इन्स्टिट्यूट आहे, ऑर्किड आहे, त्यांनासुद्धा आम्ही आवाहन करेल की तुमच्याकडे जर कुठलेही चांगले असे ज्याच्यामध्ये आम्हाला मदत होऊ शकेल, असे कुठलाही जर इनोव्हेटिव्ह सोल्युशन असतील तर नक्कीच आम्ही ओपन एंडेड राहू. कुठलेही एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल, गव्हर्नमेंटचं असेल, प्रायव्हेट असेल, त्याच्यामुळं आमच्या कामामध्ये आणि आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला मदत होणार असेल तर नक्कीच आपल्या प्रस्तावाचं आम्ही स्वागत करू. धन्यवाद. सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचा प्रवास कुठून चालू झाला. एक 6 महिन्यापूर्वी जेव्हा शासनाचा 150 दिवसाचा कार्यक्रम होता AI इन गव्हर्नन्स, त्या कार्यक्रमाच्या वेळेला मदत करण्यासाठी म्हणून सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि आमची ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर असा प्रकार मिळाला की आपण समवेत हॅकॅथॉन रन करू शकतो का. तिथून सुरुवात झाली की प्रॉब्लेम काय घ्यायचे, त्याच्या वारंवार मीटिंग झाल्या, 5 प्रॉब्लेम फायनल झाले आणि त्याच्यानंतर प्रोसेस इव्हॉल्व झाली. आणि आज तुम्ही बघताय की 10 वेगवेगळ्या राज्यातून जवळपास 2700 मुलांनी इथं पार्टिसिपेट केलं होतं आणि आपल्याला एक चांगलं सोल्युशन मिळतं. आणि एक सोलापूरकर म्हणून मला सांगायला आवडेल की 2 लाखाचं प्राईस आपण दिलं कुणाला, तर जो वॉटर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंटवरती इनोव्हेटिव्ह प्रकल्प आहे त्याला आपण नक्कीच अशी अपेक्षा करूयात की जर तो प्रकल्प इथं खरंच इम्प्लिमेंट झाला तर आपले पाण्याचे प्रश्न सुटतील. आणि एक सोलापूरकर म्हणून मी पण आनंदी होईन. धन्यवाद.